आम्ही ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट जानेगावच्या FM वाहिनीवरून बोलत आहोत. दुपारचा 1 वाजला आहे. प्रादेशिक बातम्या संक्षिप्त करत आहोत. ऐकूया ठळक बातम्या. ब्रह्मनाथ मंदिराला शासनाचा निधी मिळणार. जानेगावचे शिष्टमंडळ खासदार गोपीनाथ मुंडे यांची भेट घेणार. जानेगावात हवेदेवाचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचं राजकारण करणावी मतदारांनी दिशाभूल करत आहे, लिंबा मॅकनिक यांचे म्हणणे. आता ऐकूया ठळक बातम्या. ब्रह्मनाथ मंदिर हे देशातील दुसरे मंदिर असून जानेगावला त्याचे भूषण आहे. परंतु कोणत्याही सरपंचाने या मंदिराची दुरुस्तीचे काम हाती घेतलेले नाही, त्याचे महत्त्व त्यांना कळले नाही. म्हणूनच दिल्ली येथे उच्च शिक्षण घेत असलेले जानेगावचे सुपुत्र अमोल चटप यांनी शासनाचा निधी ब्रह्मनाथ मंदिराला मिळवून देण्याचे वचन आम्हाला दिले आहे. जानेगावचे शिष्टमंडळ खासदार गोपीनाथ मुंडे यांची ग्रामपंचायत निवडणूक या विषयावर चर्चा करण्याकरता परळीला गेले असून आज दुपारी परत येणार असल्याचे गोविंद बापू कानकाप यांनी आम्हाला कळवले आहे. जानेगावात गेली 20 वर्षापासून हेवेदेवाचे राजकारण होत असून गावचा विकास कोणी मनावरच घेतला नाही. म्हणूनच आजूबाजूचा गावचा विकास बघता जानेगाव हे सर्व विकासापासून मागे आहे. गावात कायमस्वरूपी पाणी पुरवठा नाही की गावात स्वच्छता नाही, शिक्षणाचा दर्जा घसरला आहे, असे जानेगावचे मतदार बोलत आहेत. आमच्या विरोधी पार्टीने मतदाराचा औचा बाऊ करून दिशाभूल करवणे. हे मतदार भोळे नाहीत, त्यांना सर्व काही माहीत आहे. हे मतदार येत्या निवडणुकीत त्यांची जागा कुठे आहे हे त्यांना दाखवतीलच. एका मतदार बैठकीत मार्गदर्शन करताना लिंबा मॅकनिक हे म्हणाले. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. आपण परत भेटणार आहोत उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत परत एकदा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे बातमीपत्र आपण ऐकत होता ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट जानेगावच्या FM वाहिनीवरून.